सगळ्यांचं न्यूज 18 लोकमत आणि संदीप फाउंडेशन प्रस्तुत शिक्षण परिषद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आपण जातोय आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या परिसंवादाकडे, दुसऱ्या टप्प्याकडे। परिसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी व्यासपीठावर न्यूज 18 बिझनेस हेड वेस्टर्न रिजनचे कमलाक्ष ठाकूर यांना या ठिकाणी मी बोलवतोय। आपण व्यासपीठावरती यावं। यानंतर पुढे मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज मांढरे सरांना। सर, आपण वेगवेगळ्या पदांवरती महाराष्ट्रात काम केलेलं आहे आणि आज खरं तर शिक्षण हा विषय आपला आवडीचा आहे, म्हणून मला असं वाटतं फार समर्पकपणे आपल्या वतीने याचं विचार मंथन होईल। त्यानंतर नाशिकच्या एक्सपेलियर हेरिटेज स्कूलचे संचालक सचिन उषा विलास जोशी यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल की आपण व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर लोहगावच्या युनिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आणि प्रिन्सिपल दत्तात्रय रावसाहेब कोबरणे यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय। आपलं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूयात आपण। ठाकूर सरांना मी विनंती करेल की आपण मांढरे सरांचं स्वागत करायचं आहे। पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूयात। सचिन उषा विलास जोशी सर ते देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नाशिकच्या एक्सपेलियर हेरिटेज स्कूलचे संचालक, त्यांचंही स्वागत करूयात आपण। लोहगावच्या युनिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आणि प्रिन्सिपल दत्तात्रय रावसाहेब कोबरणे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचे आपण जोरदार स्वागत करूयात। जोरदार टाळ्या वाजवूयात मंडळी। मी ठाकूर सरांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे। आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती भेटूच आणि यापुढे या परिसंवादामध्ये संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी स्टेजवरती आमंत्रित करतोय माझा सहकारी तुषार शेटे यांना। न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत। सूरज मांढरे सर आपल्यासोबत आहेत, सचिन उषा विलास जोशी सर आहेत, कोबरणे सर आहेत। आवडीचा विषय आहे सर, तुमच्यापासून सुरुवात। माझा पहिला प्रश्न आहे, आपल्याला चांगले विद्यार्थी घडवायचे आहेत म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत, पण त्या विद्यार्थ्यांना घडवणारे चांगले शिक्षक घडवण्यासाठी आपलं सरकार नेमकं काय करत आहे? शिक्षकांचं जे काही योगदान आहे ते शासनाने खूप मान्य केलेलं आहे आणि आपल्याला ही कल्पना आहे की राज्य शासनाच्या बजेटमधला जो सर्वात मोठा हिस्सा आहे तो शिक्षण विभागावरती खर्च होत असतो। मधल्या काळामध्ये एक मोठा एक्झरसाईज आम्ही हा केला की कोणत्या उणीवा आहेत, म्हणजे शिक्षण देण्यामध्ये कोणत्या उणीवा आहेत याचं एक जिल्हा आरोग्य पत्रिका जशी असते तशी आम्ही शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका तयार केली आणि त्यामध्ये सुद्धा काही उणीवा आम्ही शोधून काढल्यात आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। आपण सगळं करतो आहोत, मात्र अनेक मुद्द्यांवरती शिक्षकांची नाराजी आहे। त्यांचा एक कॉमन आरोप राहिलेला आहे की आम्हाला शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या कामांना लावलं जातं। शिक्षण विभाग हा सर्वात जास्त संख्याबळ असलेला घटक आहे। आपल्याकडे जवळपास 7.5 लाख शिक्षकांची संख्या आपल्याकडे आहे। कुठल्या दुसऱ्या खात्याकडे एवढं मोठं मनुष्यबळ नाही, त्यामुळे ही येतात। आता त्यात आम्ही थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न असा करतोय की आम्ही संगणकाची मदत घेऊन 30 कामं परत येणार नाही, जी कामं डेटाबेसमधनं करता येतील ती कामं शिक्षकांना करायला लागू नये, किंवा अशैक्षणिक आणि शैक्षणिक हे एकदा ठरवावं। ज्या खात्यांकडे त्यांचं स्वतःचं संख्याबळ आहे त्यांनी शिक्षकांना ते काम करायला लावू नये। काही ठिकाणी खाजगी यंत्रणांची सुद्धा मदत घ्यावी, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती खाजगी मुलांना द्यावं, असं थोडं काढत आम्ही त्याच्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय। मी सचिन उषा विलास जोशी यांच्याकडे येतोय। मुळातच आपण म्हणतो की राज्य सरकार गरिबांसाठी खूप करत असतं, मात्र ते गरिबांपर्यंत पोहोचत नाही। मात्र गरिबांसाठी काय काय केलेलं आहे ते मी जोशी सर तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छितो। एज्युकेशन ऑन व्हील ही भारतातली पहिली फिरती शाळा आहे की जे मुलं शाळेत येतात तर शाळा तुमच्याद्वारे आली। आत्तापर्यंत आम्ही 9,000 मुलांना मुख्य प्रवाहात आणलेलं आहे, पण आता शाळाबाह्य मुलांचं प्रमाण फार कमी राहिले। सरकारने खूप उत्तम पद्धतीने काम केलं। आता चॅलेंज हे आहे की ते टिकती करणं, ते मुलांना तिथे थांबवणं, कारण की आज जवळजवळ गव्हर्नमेंट स्कूलमध्ये किंवा बजेटेड स्कूल जे आहे त्याच्यामध्ये 70% मुलं हे जे आहेत ते बिलो म्हणजे पॉवर्टी लाईन असेल, मध्यमवर्गीय, तर त्याच्या खालचे आहेत आणि या मुलांना टिकती करण्यासाठी आम्ही बरेच प्रयोग करत असतो। नुकताच सरकारने महाराष्ट्रातली पहिली उत्तम शाळा म्हणून जो पुरस्कार केला त्याच्यातून त्या फंडमधनं आम्ही अजून एक फिरती शाळा बनवतोय। माझ्या एक आवडीचा विषय जो आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस केलेला आहे। पुस्तकाव्यतिरिक्त ज्ञान दिल्याने किंवा कॉन्सेप्ट बेस आपण जर त्यांना अभ्यासक्रम दिला किंवा त्यांना प्रोजेक्ट बेस अभ्यासक्रम दिला तर त्याचा त्यांना किती फायदा होतो? मुलांचा सर्वांगीण विकास होणं खूप गरजेचं आहे। आत्ताच्या युगामध्ये प्रत्येक पालकांना असं वाटतं की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे। मी म्हणत नाही की विद्यार्थी पर्टिक्युलर एकाच विषयामध्ये पारंगत व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास झाला तर त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळेल।
असं मला वाटतं. म्हणून अगदी खरं आहे. मला मांढरे सर तुमच्याकडे यायचं आहे. राज्य सरकार एका विद्यार्थ्यावरती जो खर्च करतोय, जर आपण सरासरीचा विचार केला तर ऑन ॲन ॲव्हरेज लाखो रुपयाचा खर्च त्या विद्यार्थ्यांवरती होतोय. हे सरकारचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. मात्र अनेकदा ते प्रयत्न विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत. काही झारीतले शुक्राचार्य आहेत, हे आपणही नाकारू शकत नाही आहे. तर अशा लोकांना टाळण्यासाठी, थांबवण्यासाठी काय प्लॅन आहे? काही गोष्टी शासनाकडून विद्यार्थ्यांना थेट जायला पाहिजे. उदाहरणार्थ गणवेश असेल, MDM असेल किंवा स्कॉलरशिप असतील किंवा वेगवेगळ्या योजना आहेत. आम्ही त्याच्यामध्ये 235 सेवा हक्क हमी कायद्यामध्ये नोटिफाय केलेले आहेत. बहुतांश विभागांमध्ये 20-25 वगैरे असं त्याचं प्रमाण आहे. शिक्षण विभागात पण पूर्वी 13 सेवा नोटिफाय केले गेले होते. ते प्रमाण आपण 235 केलं आहे. माझं उलट आता लोकमतच्या या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून माझं आव्हान आहे सर्वांना, की उलट ते नोटिफिकेशन नेटवरती बघून आपण ज्या वेळेला शासकीय कार्यालयामध्ये आमच्या शिक्षण विभागामध्ये कुठल्याही सेवेच्या दृष्टीने पालक, विद्यार्थी, शिक्षक येतील, आपली सेवा जर नोटिफाय त्यात झालेली असेल आणि असेलच, जवळजवळ सगळ्या सेवा आम्ही घेतल्यात, त्याला मुदत दिलेली आहे, कागदपत्र दिलेली आहेत आणि खर्च किती येणार ते दिलं आहे. तर त्याच्यात जर नाही झाली तर प्रत्येक प्रकरणात 5,000 रुपयेपर्यंत दंड करण्याची सुद्धा तरतूद आहे. तर त्याचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा. शेवटी सुरुवात दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे, तर मला वाटतं आपण त्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचू. अगदी खरं आहे. म्हणजे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आलेले आहेत, पालक आलेले आहेत, शिक्षक आलेले आहेत आणि स्वतः तुम्हाला शिक्षण आयुक्त सांगतायत की जर तुमचं काम वेळेत होत नसेल तर तुम्ही तक्रारी करा, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. आणि मला असं वाटतं की हेच या शिक्षण परिषदेचं फलित असू शकतं. सर, सर्वांगीण विकासाची गोष्ट आपण करतो. एकीकडे CBSE, ICSE, IGSE या शाळातल्या मुलांचं कॉम्पिटिशन सर्वसामान्य जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. सो मग असा एक युनिक कार्यक्रम जो सर्वसमावेशक असेल आणि जो सगळ्यांना मिळू शकेल असा काही देण्याचा प्रयत्न आपल्याकडनं होतोय का? आता तुम्ही बघा, ह्या हॉलमध्ये जेवढे लोक बसलेत ना, माझी स्वतःची खात्री आहे की याच्यातले 95% लोक हे SSC बोर्डाच्या नॉर्मल शाळांमध्ये शिकलेले असतील, स्टेजवर बसलेल्यांसहित. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये नुमवीमध्ये शिकलो आहे. प्रायमरी शिक्षण माझं शिवाजी मराठा प्रायमरी स्कूलमध्ये झालं आहे. SP कॉलेजमध्ये शिकलो. आणि माझे अनेक मित्र आत्तासुद्धा बिझनेसमॅन हे ते सगळ्या सेक्टरमध्ये. त्यामुळे पहिलं तर हे डोक्यातून काढलं पाहिजे. मला आश्चर्य वाटतं, माझ्याकडे सुद्धा काही मंडळी येतात, पालक म्हणतात आमच्या मुलाला पहिलीला ॲडमिशन घ्यायची, सर कुणाला तरी फोन करा, अमके एखादं नाव सुंदरपैकी सांगतात आणि मी विचारतो त्या शाळेत का घ्यायचं, तुम्ही राहताय ह्या टोकाला, ती शाळा त्या टोकाला. नाही म्हणतात ती चांगली शाळा. म्हणजे कसं, तर ते म्हणतात सगळेजण म्हणतात ती चांगली शाळा. बरं, फी किती, तर 2 लाख रुपये, तेवढा आमच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च होता. अगदी खरं आहे. तर पण ते तसंच त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. MP मध्ये कार्तिक मुरलीधर हे फार मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, हार्वर्डमध्ये शिकले. त्यांचा रिसर्च आहे की 5 वर्ष त्यांनी हा रिसर्च केला की जे 25% विद्यार्थी इंग्रजी शाळेमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट आणि जे जिल्हा परिषदमध्ये शिकतात यांची डेव्हलपमेंट 5 वर्षांत सारखीच आलेली आहे. प्रत्येक प्रायव्हेट स्कूल असो किंवा गव्हर्नमेंट स्कूल असो, मुलांचं शिक्षण हे हसत खेळत असलं पाहिजे. मुळात म्हणजे मुलांना शाळा हे एक प्रकारचं बर्डन नसायला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये मुलं हसत खेळत शिक्षण घेऊ शकतात. एकेकाळी अगदी मेडिकलचं एज्युकेशन जे 5-7 लाखांपर्यंत होतं, आता ते जवळपास कोट्यवधी रुपयांमध्ये जाऊन पोचलेलं आहे. प्लस जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. ही कमी करण्यासाठी राज्य शासन नेमकं काय करत आहे? उत्तम शिक्षण आणि महागडं शिक्षण याचा आपसात काही संबंध नाही आहे खरं. आता आपण खरंच स्टॅटिस्टिक्स काढलं की ह्या तथाकथित महागड्या शाळांची मुलं 10 वर्षानंतर कुठे असतात, तर तुम्हाला असं दिसेल की ज्या स्वस्त शाळेतनं शिकलेल्या मुलांच्याच जवळपास कुठेतरी ते असतात. हे डोळे उघडे ठेवून सर्वांनी बघण्याची गोष्ट आहे. खरं. आता त्या ट्रॅपमध्ये एकदा तुम्ही फसलात ना, की महागडी शाळा, मोठं शिक्षण, मग ब्रँड नेम, हे ते, तो एक वेगळा सेक्टर तयार झाला आहे. जाणीवपूर्वक केलं जातं. तुमच्यामध्ये कॉम्प्लेक्स निर्माण केला जातो की तुमच्याकडे हे आहे का, मग तुमची ही पत, तुमच्याकडे ते आहे का. तुम्हाला कोलॅबरेशन स्वस्त शाळेत जेवढं दिसेल तेवढं महागड्या शाळेत आपला टिफिन, आपले कपडे आणि आपले दप्तरापुरते सीमित लोक तुम्हाला दिसतील. त्यामुळे मला वाटतं थोडं खुलून विचार करण्याची गरज आहे. आणि सरकार काय करतंय हा जो प्रश्न आहे ना, आपली जी शासकीय शिक्षण व्यवस्था आहे किंवा आमच्या ज्या ग्रँटेड स्कूल्स आहेत तिथं जास्तीत जास्त चांगल्या पॉलिसीची अंमलबजावणी करणं हा त्याच्यावरचा एक उपक्रम आमचा चालू आहे. पालकांनी या न्यूनगंडातून कृपा करून बाहेर पडावे. आपल्या घराजवळची चांगली शाळा, मी तुम्हाला सांगतो, एक वर्ल्ड क्लास नावाचं पुस्तक आहे, त्यात सांगितलं आहे की साध्या शाळेत असलेल्या बालकाकडे जर लक्ष देणारे पालक असतील तर त्या बालकाचा परफॉर्मन्स हा दुसऱ्या महागड्या शाळेतल्या
पालकापेक्षा कैक पटीने जास्त असतो. सूरज मांढरे सरना खूप असं मनापासून बोलतायत, म्हणजे त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पदांवर काम केलंय, मात्र ते खऱ्या अर्थानं एक शिक्षक किंवा एक शिक्षण आयुक्त येणे बोलता एक पालक म्हणून, एक वडील म्हणून सांगतायत. मी मुद्दामून सूरज सरांना शिक्षण पॉलिसीबद्दल नाही विचारलं, तुम्हाला विचारलं, कारण की तुम्ही शिक्षण पॉलिसीवरती काम करतायत. कॉमन थ्रेड कुठेतरी आपल्याला एक पाहिजे, आणि तो कॉमन थ्रेड या नवीन शिक्षण धोरणामध्ये आणण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. शिक्षणामध्ये जो बदल घडवायचा आपल्याला, तो बदल घडवायचा रोडमॅप जर काही असेल ते म्हणजे शैक्षणिक धोरण आहे. या शैक्षणिक धोरणाला सरकारने, समाजाने, पालकांनी, संस्था चालकांनी ॲक्सेप्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. गरिबी जर हटवायची असेल तर गरिबी हटवण्याचा मार्ग हा अंगणवाडीतून जात असतो. आणि सर्वात जास्त रिटर्न्स म्हणजे 1200% सोशल रिटर्न्स ज्याला म्हणतात तो याच्यामध्ये आहे, आणि तो कसा आणला पाहिजे ते शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय व्यवस्थित मांडलेला आहे. क्या बात आहे. अगदी आपण शेवटच्या टप्प्याकडे जातोय, आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलेला आहे. मी कोबर्णे सरांना विचारणार आहे, सर जीवघेणी स्पर्धा कमी करायची आहे, विद्यार्थ्याच्या पाठीवरचं ओझं कमी करायचं आहे. एक शाळा अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातलं एक नाव म्हणून तुमच्या डोक्यातला प्लॅन काय, अगदी 30 सेकंदात? मुलांचा टाईम टेबलच जो आहे तो असा बनवला पाहिजे की आता आपल्याकडे सेमिस्टर वाईज बुक्स आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाचे जे वेगवेगळे बुक्स असतात, आपण 5-6 बुक्स वेगवेगळे देतो. त्यापेक्षा जर आपण एकच बुक जे आहे सेमिस्टर वाईज बुक, त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट असतात, तेच जर दिलं त्याने वजन मुलाचं कमी होतं. त्यानंतर टाईम टेबल जो आहे तो जर प्रॉपर पद्धतीने बनवला, डिस्कस करून टीचरने वगैरे, तर प्रॉपर पद्धतीने टाईम टेबल जर बनवला तर तो टाईम टेबल प्रॉपरली फॉलो केला तर मुलांचं वजन नक्कीच कमी होईल. सचिन सर, बदल जर घडवायचा असेल तर वर्गामध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारण्याचं वातावरण निर्माण करा, एवढंच मी सांगेल. त्यासाठी सरकारने ऑलरेडी अभ्यासक्रम कमी केलेला, 30% अभ्यासक्रम कमी केलेला NEPमध्ये सांगितलेलं आहे. का तो वर्गात चर्चा व्हायला पाहिजे, आणि चर्चा करताना प्रश्न विचारणारी संस्था जर आपण वर्गामध्ये आणू शकलो तर मला असं वाटतं हा सगळा बदल होईल. सूरज सर, तुमच्याकडनं सर्वांगीण विकास, पाठीवरचं दप्तरांचं ओझं कमी करून कसं शक्य आहे? दप्तराचं ओझ्याच्याबद्दल मी स्वतः CEO जिल्हा परिषद असताना एक प्रयोग केला, जो आता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ॲक्सेप्ट झाला आहे. एक पुस्तक एक वही, जे आपण सांगितलं तशी सगळ्या सिलेबसचं एकत्रीकरण करून दर महिन्याचं एक पुस्तक तयार केलं होतं, ते होईल. पण मला एक मुद्दा महत्त्वाचा अधोरेखित, सर्वांगीण विकास आपण बोलला, त्या विषयावर आपण अधिक बोलणं अपेक्षित आहे. खरं सर्वांना एक सूचना वजा विनंती अशी राहील की मुलाची किंवा मुलीची वाढ कशी होती ना एकंदरीत व्यक्ती म्हणून, त्याचं वारंवार जरा टटोलणं व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे काय झालं आहे की मुलांना, मगाशीच्या चर्चासत्रातसुद्धा कोणीतरी म्हणलं 60% मार्क, 70% मार्क. हे 60%, 70%, 80% जे आहे ना, ते फक्त त्याच्या व्यक्तिमत्वाच्या एका लर्निंग एबिलिटीचं मोजमाप आहे. अगदी खरं आहे. त्याच्या 100 पॅरामीटर्सपैकी एक आहे. म्हणजे एक गाडी आहे, त्या गाडीची स्टेअरिंग कशी आहे याचं तुम्ही, त्याच्यावरून त्या गाडीचं मोजमाप होऊ शकत नाही. तुम्ही जर म्हणाले लेदरचं स्टेअरिंग आहे, हे सोन्याचं स्टेअरिंग आहे, झाली गाडी बेस्ट आहे, त्याचं इंजिन आहे, टायर आहे, सीट आहे, छप आहे, सगळंच काय आहे ना. तर ती व्यक्ती ही अनेक घटकांची मिळून बनलेली आहे. तिचा स्वभाव आहे, तिची स्ट्रेस बेरिंग कॅपॅसिटी आहे, तिची कोलॅबरेशन आहे, तिचे अनेक घटक आहे. तर आपण चुकतोय कुठे की आपण मार्कलिस्टलाच त्याचं लाईफ शीट समजतोय. मार्कशीट हे लाईफ शीट नाही, अगदी अजिबात नाही. खूप सुंदर मुद्दा सरांनी मांडलेला आहे. मार्कशीट ही लाईफ शीट नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी माझ्या सकट, म्हणजे मला तर माझ्या मुलाला बायको नेहमी म्हणत असते, अरे हा अभ्यास करत नाही. मी म्हणतो त्याचं वय नाही, त्याला खेळू दे, उगाच चोगाच त्याला बर्डन देऊ नको. पण तुम्हालाही इथे जमलेल्या पालकांना विनंती आहे की जसं सरांनी सांगितलं की तुमचा मुलगा किती टक्के मार्क मिळवतो त्यापेक्षा तो दुसरं काय चांगलं करू शकतो, त्याच्यात कोणतं स्किल आहे हे तुम्ही बघा. आणि जर आपण हे अंमलात आणलं तर खऱ्या अर्थानं आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जो आहे तो आपण करू शकतो. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील अगदी थोड्याच वेळात इथे येतात, त्यामुळे आपण आता याचा समारोप करतोय चर्चासत्राचा, आणि पुढची सूत्र माझा सहकारी विशालकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद तुषार, या सगळ्या संवादाबद्दल. मान्यवरांचे धन्यवाद.